समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा त्यांच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत करून आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत। जय भीम, जय भारत, जय संविधान। धन्यवाद। आज या ठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन सामूहिकरित्या करण्यात आलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही दिली, भारतीय संविधान दिलं आणि या देशातील 135 कोटी जनतेला सर्व प्रकारचे अधिकार हक्क स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं। अनेक जाती धर्म अनेक बोली भाषा या देशामध्ये असताना देखील बाबासाहेब आंबेडकरांनी अशी एकतेची माळ गुंफली या देशामध्ये की या संपूर्ण देशामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे माणसं या देशामध्ये गुण्यागोविंदाने आणि प्रेमाने आणि बंधुभावाने या देशामध्ये राहत आहेत आणि संविधानामुळे आज 70 वर्ष झाल्यानंतर देखील या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज संविधान या ठिकाणी स्वीकारलं गेलेलं आहे, अंगीकारलं गेलेलं आहे। देशात आणि जगात साजरा करण्यात आजचा दिवस संविधान दिन हा संविधान दिवस साजरा केला जात आहे। राष्ट्रीय मजदूर सेना, भारतीय संविधान बचाव सेना, भारतीय वोडक्षम क्रांती PRP, त्याचबरोबर या ठिकाणी श्री छत्रपती सेना, टिपू सुलतान सेना आणि सर्व राष्ट्रीय मजदूर सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। दीपनगरच्या सर्व अधिकाऱ्यांचं, शासन प्रशासनाचं, सिक्युरिटीचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना संविधानाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो। जय भारत, जय संविधान, जय भीम।